नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर आणि जिल्हाभरातल्या राजकीय घडामोडी, आंदोलने, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. पाहुयात आजच्या दिवसभरातल्या सविस्तर बातम्या. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कडाडून टीका केली आहे. अमेरिकेतून स्वस्त मका, सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थ आयात केल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असा इशारा त्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांना बोलावून एकदा भारतीय शेतकऱ्यांचं श्राद्धच घाला असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटनुसार भारत अमेरिका व्यापार कराराला संमती मिळालेली आहे. हा मुक्त व्यापार करार जर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आहे. डोनाल्ड ट्रम्पने असा काय दबाव आणला मला माहीत नाही, पण आमच्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानांनी मात्र नांगी टाकून या करारावर सही केली. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे. आता डोनाल्ड ट्रम्पना बोलवून एकदा भारतीय शेतकऱ्याचं श्राद्ध घाला एवढंच आता शिल्लक राहिलेलं आहे. गडहिंग्लजमधील पद्मावती अपार्टमेंट येथील एका बंद फ्लॅटमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. अभिषेक सुर्वे यांच्या घरातनं अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 6,13,000 रुपये किमतीची 2.5 किलोची चांदी लंपास केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वणव्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. एका वर्षात 513 गावांच्या हद्दीत 122 वणवे लागलेत. निसर्गाचं होणारं हे नुकसान रोखण्यासाठी वन विभागामार्फत 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वणवा सप्ताह आयोजित करण्यात आलाय. हे वणवे म्हणजे आता एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. कागल तालुक्यातल्या कौलगे आणि नानीबाई चिखली येथील वस्तीवरील नागरिकांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. रस्ता आणि पाणी यांसारख्या प्राथमिक सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला असून जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला परीख पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. कोल्हापुरातल्या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा पूल राजारामपुरी आणि शाहूपुरी या 2 महत्त्वाच्या भागांना जोडतो. या ठिकाणी वाहनधारकांची आणि पादचाऱ्यांची मोठी रहदारी असते. पूल सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडीतनं नागरिकांची सुटका झाली आहे. नागरिकांमधून त्यामुळे समाधान व्यक्त होताना दिसतंय. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 10 ग्रॅममध्ये तब्बल 28,000 तर चांदी 1.5 लाखांनी घसरली. या अनपेक्षित घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवलाय. मेंदूतल्या टाइम बॉम्ब समजल्या जाणाऱ्या अन्युरिझम या दुर्मिळ आजारावर CPR मधील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. मृत्यूच्या दाढेत असलेल्या एका महिलेला सुखरूप बाहेर काढले असून CPRच्या इतिहासातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसी यांनी सांगितलंय. आपले इथे माया दिलीप गायकवाड 55 वर्ष ह्या तालुका शिराळ जिल्हा सांगली येथून 16 जानेवारी 2026 रोजी आपल्याकडे आल्या होत्या. तर त्यांच्या मेंदूमध्ये जे ॲन्युरिझम आहे ते फुटल्यामुळे त्यांच्याकडे मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता. तर ही शस्त्रक्रिया जी आहे ते आपण लगेच 7 तासाच्या आत त्यांना इथं घेऊन आलेले होते व शस्त्रक्रिया आपण पार पाडली. त्याच्यामध्ये आपण आता जो नवीन आपला CT स्कॅन आहे त्याच्यामध्ये CT अँजिओग्राफी केली. तसेच आपल्या ओटीमध्ये घेऊन ते आपले जे आहेत डॉक्टर तृप्ती पवार न्यूरोसर्जन, तसेच आपले डॉक्टर निशांत गबूर आणि डॉक्टर अनिल जाधव, तसेच आपले भूलतज्ञ जे आहेत डॉक्टर उल्हास मिसाळ, धनंजय मुळे आणि तसेच आपले डॉक्टर शुभांगी डुमरे, श्रेया सुवर्ण, ह्या सर्वांनी जी आहे उपरोक्त शस्त्रक्रिया जी आहे ती यशस्वीरित्या पार पाडली व आपल्या इथे ही शस्त्रक्रिया जी आहे ती पहिल्यांदाच. येत्या 22 फेब्रुवारीला कोल्हापुरात महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या म्हैशी आणि रेड्यांची भव्य शर्यत पार पडणार आहे. तब्बल 3.25 लाख रुपयांचे रोख बक्षीस या शर्यतीसाठी ठेवण्यात आलं असून बैलगाडी शर्यतीप्रमाणेच आता म्हैशींच्या शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी शौकीन गर्दी करत
तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.